श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजच्या या कलियुगामध्ये माणसाला प्रत्येक गोष्टीचा गर्व झाला आहे. प्रत्येक गोष्टीत माणसाला अहंकार निर्माण झाला आहे. पैशाच्या बाबतीत तर माणूस खूप पुढे गेला आहे आणि याच पैशामुळे माणसांमधला मीपणा, अहंकार खूप वाढायला लागला आहे. पण मित्र हो, या मीपणामुळे आणि या अहंकारामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप मोठी चूक करत आहात. पैसा हे पूर्ण आयुष्याचं साधन नाही. ते एक आपलं आयुष्यात जगण्याचं माध्यम आहे. पण या पैशामुळे माणूस स्वतःला विसरतो, स्वतःची कर्तव्य विसरतो आणि सगळ्यात मोठी चूक करतो तो परमेश्वराला विसरतो, आपल्या स्वामींना विसरतो. ही चूक जेव्हा माणूस करायला लागतो ना, तेव्हा तो त्यातून कधीच बाहेर पडत नाही. जेव्हा त्याला मोठी आयुष्याची शिक्षा मिळते तेव्हाच त्याला कळतं की मी काय हरवून बसलो आहे. परंतु तोपर्यंत वेळ गेलेली असते. माणसाला पैशाची धुंदी आलेली असते. या पैशामुळे माणूस खूप स्वार्थी झालेला असतो. म्हणून स्वामी म्हणतात की आमचे होण्यासाठी आधी तुझ्यातला तू मीपणा सोडायला हवास. हा केवळ विचार नाही तर सुखी जीवनाचा कानमंत्र आहे तुझ्या. तू जोपर्यंत स्वतःच्या कर्तृत्वाचा, रूपाचा किंवा सत्तेचा अहंकार बाळगशील तोपर्यंत मी तुझ्यापासून दूर राहीन. पण ज्या क्षणी तू मी काहीच नाही, जे आहे ते केवळ माझ्या स्वामींचं आहे, असा भाव मनात आणशील त्या क्षणी मी तुझा होईन. तुझ्या आयुष्यातील सर्व चिंता, सर्व भार माझ्या चरणी एकदा अर्पण तर करून बघ. मग बघ तुझ्या आयुष्यात काय होतंय ते. आणि श्रद्धेने माझ्यापुढे नतमस्तक होऊन बघ. जोपर्यंत मीपणाचा पडदा मधून सरकत नाही ना, तोपर्यंत माझं आणि तुझं नातं कधीच निर्माण होऊ शकत नाही. आणि तुझ्या अंतरात्म्याला माझं दर्शन तर कधीच होऊ शकत नाही. अरे तू आयुष्यात काय करतोयस, कुणासाठी करतोयस, हे मला सांगण्याची गरज नाही. माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःला फसवण्यासारखं आहे. कारण ते कुणाचं बाहेरचं नाही तर तुझ्या अंतरात्म्यातच मी वास करत आहे. पण तू मला ओळखतच नाहीस. आपण काय बोलतो, काय करतो यापेक्षा तू मनात काय विचार करतो, कोणत्या भावनेने वागतो हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून दुसऱ्याच्या चुका शोधण्यात वेळ घालवू नको. जगात कोण कसं वागतंय हे पाहून काहीच साध्य होत नाही. तुझं मन, तुझं आचरण आणि तुझी वृत्ती शुद्ध ठेवणं हाच खरा परमात्मा आहे. जसं झाडावरचं पान हलतं तेही माझ्या इच्छेने, मग तुझ्या जीवनात जे काही घडतं तेही माझ्या संमतीनेच घडेल. त्यामुळे अहंकार सोड आणि माझा अस्तित्व स्वीकार. तू फक्त तुझं कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहायचं. माझं नामस्मरण करायचं आणि मनात नम्रता ठेवायची. कारण हिशोब ठेवणारा मी वरती बसलोय. पण शिक्षा देण्यासाठी नाही, तर तो तुला योग्य मार्ग दाखवण्यासाठी. स्वतःला सुधार, बाकी सगळं आपोआप सुधारेल. आणि माझी कृपा असेल तर मार्ग कधीच चुकणार नाही. म्हणून दिवसातून 3 ते 4 वेळा माझं मनापासून नामस्मरण कर. लोकांचं भलं चिंत आणि लोकांना आयुष्यात उपयोगी पड. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही तुझ्याकडं आहे ते तुझं नाही, हे मला परमेश्वराच्या कृपेने दिलं आहे. स्वामींच्या इच्छेने मला मिळालं आहे. हा भाव तुझ्या मनात ठेव आणि बघ तुझ्या आयुष्यात किती मोठा बदल होतोय ते. कारण जोपर्यंत तू तुझ्यातला मीपणा सोडत नाही, तोपर्यंत तुझ्यातला अहंकार कमी होणार नाही. आणि अहंकार कमी झाल्याशिवाय मी तुला दिसणार नाही, माझं अस्तित्व तुला कळणार नाही. त्यासाठी प्रामाणिकपणे आयुष्यात प्रयत्न कर. गरजेपुरती माया जमव आणि मिळालेले पैसा, धन इतर गरीब लोकांना दानधर्म कर. कारण दानधर्म हा सगळ्यात मोठा पुण्याचा मार्ग समजला जातो. कारण जे काही तुला मी देतो आहे, ती तुझ्या नशिबात आहे म्हणून मी देत आहे. तू मागील जन्मात जे कर्म चांगलं केलंस, त्यामुळे तू त्या योग्यतेचा झाला आहेस. म्हणून हे ऐश्वर्य, हा पैसा तुझ्या वाटेला येत आहे. त्यात जर तू तुझ्या अहंकाराचा आणि मीपणाचा जर रंग त्यात मिसळलास, तर तुझं अस्तित्व काहीच राहणार नाही. आणि ज्यांच्यासाठी तू पैसा, ज्यांच्यासाठी तू ऐश्वर्य मिळवलंस, ती लोकं देखील तुझ्याजवळ राहणार नाहीत. कारण ती आत्ता तुझ्याजवळ आहेत. कारण तुझ्याजवळ आता पैसा आहे, ऐश्वर्य आहे. पण ज्यावेळी तुझ्या अहंकारामुळे आणि मीपणामुळे ह्या सगळ्या गोष्टी घालवून बसशील, गमावून बसशील, तेव्हा तुझी त्यांच्या लेखी काहीच किंमत राहणार नाहीत.
तेव्हा मात्र तुला माझी आठवण येईल, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. म्हणून आत्ताच शहाणा हो. जे काही मिळवलं आहेस ते मला स्वामींच्या कृपेने मिळालं आहे. हा भाव मनात ठेव आणि गरजेपुरतं ठेवून दानधर्म करायला शिक. तुझ्या हातून जर एखादी चांगली गोष्ट घडली, तुझ्या हातून जर एखाद्याचं भलं घडलं, तर त्याचा देखील कुठला गर्व करू नको. कारण ती गोष्ट घडणे हे स्वाभाविक होतं, ती स्वामींची इच्छा होती. परंतु ती तुझ्या माध्यमातून करून घेणं ही देखील स्वामींची इच्छा होती. तू फक्त निमित्त होतास, तू एक माध्यम होतास. कारण तुझ्या कर्मांमुळे, तुझ्या मागील जन्माच्या कर्मांमुळे स्वामींनी ती तुझ्या माध्यमातून करून घेतली होती. त्यामुळे सर्व काही करता करविता माझे स्वामीच आहेत. मी काहीच नाही हा भाव मनात ठेव आणि आयुष्याचं कल्याण कर. तर चला सगळे असं म्हणूया, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, मीपणा सोडून स्वामींच्या चरणी लीन होऊया. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात स्वामींची कृपा अशीच हवी असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.